नमस्कार. आज आपल्या स्टुडिओमध्ये हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील अनुभवी शिक्षक, विद्यार्थ्यांना व्यावसायिक जगासाठी तयार करणारे मार्गदर्शक आणि हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील सखोल ज्ञान असलेले आदरणीय प्राध्यापक श्री बालाप्रसाद शिंदे सर आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी नामांकित हॉटेलमध्ये यशस्वीरित्या काम करताना आपल्याला दिसत आहेत. आज आपण हॉटेल मॅनेजमेंटमधील करिअरच्या संधी, आवश्यक कौशल्य, शिक्षण आणि या क्षेत्रातील भविष्य याविषयी त्यांच्याशी सविस्तर संवाद साधणार आहोत. हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय सर? कसं आहे, हॉटेल मॅनेजमेंट जे आहे, लोकांना बरेचशा काही गैरसमज आहेत. हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे कुठेतरी स्वयंपाक करतात किंवा कुठेतरी भांडे घासतात, असं बरेच लोकांचा गैरसमज आहे. हा गैरसमज जो आहे फक्त ग्रामीण भागापुरता मर्यादित आहे. शहरी भागात असं कुठंही त्यांचा विचार केला जात नाही. हॉटेल मॅनेजमेंट लेटेस्ट करिअर ऑपॉर्च्युनिटी फार मोठ्या प्रमाणात आहेत आणि मी म्हणतो की ग्रामीण भागातला विद्यार्थी सुद्धा याच्यात जुडला पाहिजे, असं माझं मत आहे. हॉटेल मॅनेजमेंट जे आहे, वेगवेगळ्या कोर्सेस आहेत हॉटेल मॅनेजमेंटच्या, एकच कोर्स नाही आहे. यामध्ये पहिलं आहे BHMCT, त्याला बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी असे म्हणतात. DHMCT जो डिप्लोमा आहे तो 3 वर्षाचा असतो, डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी म्हणतात. आणि तिसरा आहे BSc हॉस्पिटॅलिटी स्टडीज. असे कोर्सेस आहेत आणि ह्या कोर्सेसद्वारे अनेक संधी विद्यार्थ्यांना मिळतात. हॉटेलमध्ये जॉब करण्याच्या किंवा क्रूजवरती जॉब करण्याच्या संधी या कोर्सेसद्वारे तुम्हाला मिळतात. हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स आजच्या काळात किती महत्त्वाचा आहे, त्याबद्दल काय सांगाल? हॉटेल मॅनेजमेंट जो आहे याच्यामध्ये भरपूरशा करिअर ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होत असतात. लोकांचा गैरसमज असाच आहे की फक्त हॉटेल मॅनेजमेंट केलं म्हणजे एखाद्या हॉटेल पुरतं मर्यादित असते. नाही, हॉटेल मॅनेजमेंटमध्ये हॉटेलमध्ये तर तुम्हाला जॉबच करता येते. आता हॉटेल साधे सुद्धा हॉटेल नसतात, ते 5 स्टार, 7 स्टार, 3 स्टार, 4 स्टार असे हॉटेल्स, वेगवेगळे हॉटेल्स आहेत. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त हॉटेलमध्येच नाही तर ITDC, ज्याला इंडियन टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणतात, MTDC महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणतात, किंवा IRCTC रेल्वेमध्ये फूड केटरिंग सुपरवायझरच्या पोस्ट निघतात. आणि एवढेच नाही तर क्रूजवरती फार मोठ्या प्रमाणात तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज मिळतात. आणि क्रूजवरती जे जॉब करणारे विद्यार्थी आहेत, आमचे भरपूर विद्यार्थी आहेत, त्यांना 14 लाखापासून ते 36 लाख रुपयापर्यंत पॅकेज जे आहे आमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मिळालेलं आहे. असे भरपूर विद्यार्थी आहेत जे गरीब परिस्थितीतून त्यांनी मार्गक्रमण करत करत आज जवळपास म्हणजे फक्त क्रूजवरती काय असतं, जॉबच म्हणून असं करायचं नाही, तर तुम्हाला वेगवेगळ्या देशाशी संपर्क साधण्यात येतो. तुम्हाला वेगवेगळ्या देशात तुम्हाला फिरण्यासाठी संधी सुद्धा मिळते, की जे एखाद्या देशात आपल्याला जायचं आहे म्हणजे तिथे तुम्हाला भरपूर खर्च येतो. परंतु एखाद्या क्रूजवर तुम्ही जॉब करत आहात ना, ऑटोमॅटिक सगळे देश सुद्धा फिरण्यात येतं. जॉब करत करत तुम्हाला पैसे सुद्धा मिळतात त्या संदर्भात, आणि सॅलरी तर चांगलीच असते त्याच्यासोबत, आणि तुम्हाला वेगवेगळे देश फिरण्यासाठी सुद्धा मिळतात. आमच्या काही विद्यार्थ्यांनी एका वर्षात जवळपास 30 ते 40 देश, आणि मागचे जे जास्त वर्षापासून काम करत आहेत त्या एका विद्यार्थ्यांना 70 देश फिरण्याची ऑपॉर्च्युनिटी त्यांना मिळालेली आहे. असं आहे भरपूर मोठं. करिअरच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत? कसं असते, 12वी नंतरच ह्या सगळ्या कोर्सेस आहेत. BHMCT जो आहे तो AICT अंतर्गत येतो, की ज्याला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते आणि त्याच्या थ्रूच तुम्हाला एखादी प्लेसमेंट मिळतं. आणि एवढंच नाही तर DHMCT ला विदाऊट एंट्रन्स जरी असेल 12वी पास लागतो, तो डिप्लोमा आहे. आणि छोट्या छोट्या नांदेडसारख्या शहरामध्ये सुद्धा BSc हॉस्पिटॅलिटी स्टडीज नावाचे कोर्सेस आहेत. त्याच्यात तुम्हाला 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळतो. आता याच्यात जसं तुम्हाला अगोदरही सांगितल्या पद्धतीनं हॉटेल मॅनेजमेंटच्या करिअर्स जे सांगतात की 5 स्टार पासून, 3 स्टार पासून ते 7 स्टार हॉटेलमध्ये पासून तुम्हाला जॉब करता येतं, क्रूजवरती जॉब करता येतं. ITDC, MTDC किंवा IRCTC म्हणजे रेल्वेमध्ये असतात, अशा सुद्धा तुम्हाला जागा मिळतात. आता हे कसं आहे, आपल्या UGC अंतर्गत हा सुद्धा एक डिग्री कोर्स आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला MPSC UPSC सारखे सुद्धा तुम्हाला एक्झाम वगैरे देता येतात, बँकिंगचे एक्झाम देता येतात. अशा वेगवेगळ्या करिअर ऑपॉर्च्युनिटीमध्ये तुम्हाला आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं कसं आहे, ट्रेडिशनल कोर्सला एक साईड देऊन हा कोर्स तुम्हाला केलं ना, एक प्रोफेशनल डिग्री सुद्धा तुमच्या हातात असते. बरोबर आहे, व्यावसायिक डिग्री तुमच्या हातात असते. आणि एवढंच नाही, तुम्ही स्वतःचा सुद्धा व्यवसाय सुरू करू शकता, हे फार महत्वाचं आहे. आणि अशा कोर्सेसमध्ये महत्वाचं म्हणजे काय असतं की तुम्हाला वेगवेगळे इंटर्नशिप तुम्हाला मिळतात. आता नवीन NEP नुसार तुम्हाला 3 वेळेस इंटर्नशिपचं आहे. एक वेळेस तुम्ही इंटर्नशिप देऊ शकता, त्यानंतर ऑन जॉब ट्रेनिंग ज्याला OJT म्हणतो, आणि इंडस्ट्रियल ट्रेनिंग असते. ती इंडस्ट्रियल ट्रेनिंग फार महत्वाची आहे. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअली
हॉटेलमध्ये काय ऑपरेशन्स करतात डेली बेसिसवरती हे तिथं गेल्यानंतर कळतं. इंटर्नशिप विद्यार्थ्यांना करिअर मध्ये का महत्वाची असते? मी म्हणतो, माझं मत असं आहे की सगळ्यात महत्वाचं इंटर्नशिप आहे त्यामध्ये. अच्छा सर. ह्याशिवाय कसं आहे, तुम्हाला ऍक्च्युली कसं असते, स्टडी आवर्स मध्ये आपण किंवा महाविद्यालयात कॉलेजमध्ये आपण जे शिकवतो ते थेरॉटिकली बऱ्यापैकी असतं. थेरॉटिकली असते, इव्हन प्रॅक्टिकल सुद्धा जे आम्ही घेत असतो त्याला लिमिटेशन असतात. परंतु ऍक्च्युअल प्रॉब्लेम्सला कसं फेस करायचं, कुठं फेस करायचं, मग ऍक्च्युअली इंडस्ट्रीमध्ये कसं काम करतात हे काय असतं त्या इंटर्नशिपमध्ये किंवा इंडस्ट्रियल ट्रेनिंग मध्येच तुम्हाला तिथं अनुभवायला मिळतो. आणि त्यासाठी मुलांना, विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, ओजेटी किंवा इंडस्ट्रियल ट्रेनिंग जी असते ती फार महत्वाची आहे. विद्यार्थ्यांना देशात किंवा परदेशात नामांकित हॉटेलमध्ये प्लेसमेंट मिळते का? हो हो हो. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला क्रूजवरती सगळ्यात हायेस्ट ऑपॉर्च्युनिटी जी मिळतं तर क्रूजवरती मोठं पॅकेज तुम्हाला मिळतं. अच्छा सर. आमच्या काही विद्यार्थ्यांना सांगितल्याप्रमाणे अगोदरी म्हणजे 36 लाख रुपयापर्यंत पॅकेज मिळालेलं आहे. आणि त्या क्रूजवरती कसं असतं की तुम्हाला जर एखादं 1 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला, पॅकेज पूर्ण वर्षभराचं मिळतं, परंतु 8 महिने काम असतं किंवा 9 महिने काम असतं, 3 ते 4 महिने तुम्हाला त्यांनी सुट्ट्या देऊन टाकून जातात. एवढंच नसतं, त्यांच्याकडून येण्या जाण्याचं तिकीट, मेडिकल इन्शुरन्स, फूड, अकोमोडेशन ह्या सगळ्या गोष्टी ते तुम्हाला प्रोव्हाइड करत असतात. आणि हे करिअर जे आहे भारतामध्ये, ह्याला तेवढं करिअर स्ट्रॉंगली म्हणता येणार नाही, परंतु इथला एक्सपिरियन्स फार महत्वाचा आहे. आणि इथल्या एक्सपिरियन्सवर तुम्ही एकदा क्रूजवर जर गेलं तर तुम्हीच, माझ्या मते असं म्हणणार नाही की मी कुठंतरी वेगळ्या जगात आहे आणि ते जग तुम्हाला सोडायचं वाटत नाही. वेगवेगळ्या देशात फिरता येतं, म्हणजे सर्व्हिस पण देता येतं, सेवा फार महत्वाची असते. या हॉटेल मॅनेजमेंट करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर साधारणतः फीस किती असू शकते? हे बघ, आता कसं आहे, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या फीस आहे. काही ठिकाणी हीच फीस, बीएचएमसीटी कोर्सला जी फीस आहे ती 6 लाख रुपये एका वर्षाला फीस आहे. म्हणजे 4 वर्षाची फीस किती झाली? 24 लाख रुपये. परंतु काही ग्रामीण भागात सुद्धा, नांदेडमध्ये सुद्धा काही कॉलेज आहेत की त्यांची फीस 32,000 एका वर्षाला फीस आहे. म्हणजे कमी फीस आहे. अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असतात आणि तुम्हाला प्लेसमेंटच्यावर डिपेंड करत असते. आता उदाहरणार्थ जर म्हणत असेल, छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा एक मौलाना आझाद जे ताज ग्रुपचं आहे, हॉटेल आहे आणि तिथेच कॉलेज पण आहे, IIHM म्हणतात त्याला, IHM. तिथे फीस एका वर्षाला 6 लाख रुपये आहे. आणि तसं ते कॅम्पसही आहे, कॉलेज आहे, तिथे ऑपॉर्च्युनिटी मिळते. त्यांना इंटर्नशिप सुद्धा त्यांच्याच ग्रुपमध्ये, ताज हॉटेलमध्ये मिळते. त्यावर डिपेंड करते की तुम्ही कुठं करताय, त्यावर फीस वेगवेगळी असू शकते. काही ठिकाणी 1 लाख, 1.25 लाख रुपये एका वर्षाला फीस आहे. डिपेंड करते हे जागा, प्लेसवरती. एखाद्या विद्यार्थ्याची म्हणजे परिस्थिती नसेल तर स्कॉलरशिप वगैरे भेटते का हे शिकण्यासाठी? व्यवसाय हो, स्कॉलरशिप मिळते, पण ठराविक कॅटेगरीला आहे. जसं तुम्ही SC आणि ST कॅटेगरीमध्ये तुम्हाला 100 रुपये ते 150 रुपयामध्ये ऍडमिशन मिळतं, कारण का त्यांना स्कॉलरशिप येते. ती स्कॉलरशिप तुम्हाला कॉलेजला सबमिट करावं लागतं, ते मिळून जाते. परंतु अशा जे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट जे आहेत तिथं तुम्हाला स्कॉलरशिप मिळणं थोडं अवघड आहे, कारण का फार हायर फीस असते तिथं. आणि स्कॉलरशिप मिळालं तरी 50%, 70% जरी मिळालं तर 1 ते 1.25 लाख रुपये तरी कमीत कमी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप फीस भरावी लागते. आहेत असे काही कॉलेज आहेत की ते तुम्हाला मिळतं, तुम्हाला पूर्णपणे स्कॉलरशिपवरती सुद्धा डिपेंड राहणारे स्टुडंट आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं असं असतं की अशा हॉटेल मॅनेजमेंटच्या कॉलेजमध्ये तुम्हाला आहे ना, लर्न अँड अर्न प्रोसेस जी असते, म्हणजे पूर्ण दिवसभर तर कॉलेज राहत नाही, काही वेळ कॉलेज करून तुम्हाला नोकरीची सुद्धा संधी मिळता येते. आम्ही ठेवतो असंच की लर्न अँड अर्न, तुम्ही स्वतः फीस भरा, स्वतः कमवा आणि स्वतः फीस भरा. पॅरेंट्सला सुद्धा तुम्ही, पालकांना जे आहे प्रेशर पडू नये, हे सुद्धा त्याच्यामागे आमचा उद्देश असतो. जर हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करताना सगळ्यात जास्त म्हणजे भाषा कोणती येणं महत्वाची आहे? कसं आहे, याच्यात भाषा जर तुम्ही म्हणत असाल तर इंग्लिश फार महत्वपूर्ण भाषा आहे. हॉटेल मॅनेजमेंट हे फक्त भारतापुरतं मर्यादित नाही, तुम्हाला हे जागतिक स्तरावरचं कोर्स आहे. आणि हॉटेल मॅनेजमेंटमध्ये काय असतं, तुम्हाला इंग्लिशमध्ये तर हे शिकवतातच, परंतु UG पर्यंत कुठल्याही एक फॉरेन लँग्वेज असते, स्पेशली फ्रेंच UG मध्ये. आणि PG मध्ये गेलं तर तुम्हाला जर्मन किंवा असे वेगवेगळे जे युरोप कॉन्टिनेंटल मध्ये चालणारे जे भाषा असतात ते तुम्हाला शिकायला मिळतं. आणि एक इंटरनॅशनल लँग्वेज तुम्हाला बेसिक तरी आली पाहिजे, हा त्यामागे उद्देश असतो. एखादी तुम्ही जॉब वगैरे करताना करिअर मध्ये विद्यार्थ्यांना शिकवताना कठीण परिस्थिती काही येत नाही, पण आजकालची जी विद्यार्थीची मेंटॅलिटी जी आहे ती थोडीशी अशी आहे की त्यांना म्हणजे पूर्ण डिवोशन देऊन करायचं नाही असं त्यांना वाटतं. परंतु हा कोर्स असा आहे की जर तुम्ही पूर्ण डिवोशन देऊन जर केलात तर तुम्हाला खूप फायद्याचं असतं. आता जसं तुम्ही सांगता की तुम्ही कुठल्या करिअरमध्ये करत असताना केलं, की मी नांदेडमध्ये सुद्धा मागच्या 14 वर्षापासून मी हॉटेल मॅनेजमेंट
फॅकल्टीमध्ये शिकवत आहे. त्याच्या अगोदर मला 3-3.5 वर्षाचा इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स सुद्धा आहे. मी बऱ्याचशा हॉटेलमध्ये सुद्धा काम केलो. माझी ट्रेनिंग सुद्धा एका 5 स्टार हॉटेलमध्ये झालेली आहे. होते बऱ्याच ठिकाणी एखाद्या वेळेस मी ट्रेनिंग करत असताना एका मुंबईच्या 5 स्टार हॉटेलमध्ये मी ट्रेनिंग करत होतो. तर त्यावेळेस म्हणजे पंक्च्युअलिटी किती महत्वाची आहे ते सांगतो तुम्हाला याच्या संदर्भात, की एका गेस्टनं एक उत्तपम मागितलं होतं, पण त्याला बराच वेळ वेट करून त्याला उत्तपा देण्यात आला. थोडासा फरक असते उत्तपम आणि उत्तपामध्ये. मग तो गेस्ट इतका भडकला की त्यानं सगळ्यांना एकत्र जमा केलं. त्याच्यामध्ये भडकून खूप रागात आला होता ती गोष्ट, कारण का त्याला जे पाहिजे होती ते इम्पॉर्टंट असते, ती वेळेवर मिळणं फार इम्पॉर्टंट असते. आणि तो रागवल्यामुळे काय झालं की सगळं तिथं जे हायर पोस्टवरती मॅनेजर असतात, जसं फूड अँड बेवरेज सर्व्हिस मॅनेजर, फ्रंट ऑफिस मॅनेजर वगैरे आणि एक्झिक्युटिव्ह शेफ, हे तिघं एकत्र आले. त्या ज्यावेळेस त्यांनी गेस्टनं सांगितलं की असं त्याला सर्व्हिस चुकीची देण्यात आली, किती महत्वाचं होतं. त्या सगळ्यांनी त्या गेस्टची माफी तर मागितली, इव्हन त्यांना मोठ्या प्रमाणात डिस्काउंट सुद्धा द्यावं लागलं. म्हणजे एखाद्या स्टाफची चूक त्या हॉटेलला सुद्धा द्यावी लागते. त्यामुळे हे फार महत्वाचं आहे की तुम्हाला वेळेवर, पंक्च्युअलिटी फार महत्वाची आहे. याच्यामध्ये जे स्पेशली ऍट्रिब्यूट्स ज्याला म्हणतो आम्ही आमच्या लँग्वेजमध्ये, की एखाद्या व्यक्तीमध्ये गुणधर्म कोणते असायला पाहिजे, जसं त्याच्यामध्ये महत्वाचे ग्रूमिंग आहे, पर्सनल हायजीन आहे, पंक्च्युअलिटी आहे, ऑनेस्टी असते, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड असतो, हे जे आणि लोकल नॉलेज असते, हे जे ऍट्रिब्यूट्स आहेत, असे भरपूर ऍट्रिब्यूट्स आहेत की तुम्हाला फॉलो करावे लागतात, ते स्ट्रिक्टली पाळावे लागतात. अशा जर ऍट्रिब्यूट्स जर तुम्ही फॉलो केलं तर मी म्हणतो की तुम्ही यशस्वीपणे हॉटेल मॅनेजमेंट करिअर तुमचं स्वतःचं घडू शकता. असं पाहायला गेलं तर बाकीचे जे आपण फॅकल्टी वगैरे पाहतो सर, तिथे विद्यार्थ्याची कमतरता आहे. म्हणजे ऍडमिशन 100 असेल तर विद्यार्थी फक्त आपल्याला 20 ते 25 पाहायला भेटतात. तसं या हॉटेल मॅनेजमेंट बाबतीत होतं का? हो, होतं ना. असं काही नाही. कसं असते, लोकांना जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की लोकांना हॉटेल मॅनेजमेंट बद्दल भरपूरसे गैरसमज आहेत. मग ग्रामीण भागात असं वाटतं की हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे काय, तर एक कुठेतरी भांडे घासावं लागतं किंवा एखाद्या हॉटेलमध्ये स्वयंपाक करायला, असं नाही. एवढ्याच मर्यादित नाहीये हॉटेल मॅनेजमेंट. फार मी बरेच वेळेस असं ज्यावेळेस काही लोक म्हणतात ना, मी त्यावेळेस त्यांना म्हणत असतो की हॉटेल मॅनेजमेंट बद्दल फक्त सुशिक्षित लोकांनीच भाष्य करावं, बाकी कोणी करू नये. याच्या मागे म्हणण्याचा उद्देश आहे की बरेचसे लोकांना जे गैरसमज आहेत, ते गैरसमज मी आता तुमच्या चॅनलद्वारे मी क्लिअर करू इच्छितो की असे जे गैरसमज आहेत की हॉटेलमध्ये फक्त भांडे किंवा स्वयंपाक करत नाहीत, तर भरपूरशा ऑपॉर्च्युनिटीज, जसं तुम्हाला सांगितलं की जर माझा एखादा गरीब विद्यार्थी क्रूजवरती जाऊन 36 लाख रुपये पॅकेज जर मिळत असेल त्याला, तर तो एका वर्षात श्रीमंत होईल ना. बरोबर. मागचे 10 वर्ष जरी ते काम केलं, मी म्हणतो की एवढं पैसे, आणि त्यासोबतच तुम्हाला सांगतो की कोणत्याही देशाला फुकट फिरण्याची संधी कोणाला मिळणार नाही. टुरिझम सुद्धा होऊन जाते त्याच्यासोबत, बरोबर है ना. तर हे असं आहे आता त्याच्यात. ग्रामीण भागामध्ये पाहायला गेलं तर हॉटेल मॅनेजमेंट शिक्षण किंवा जे व्यावसायिक शिक्षण आहे ना, ते जास्त पोहोचलेलं नाही. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? लोकांमध्ये असलेला गैरसमज आहे, किंवा बरेचशा लोकांना माहिती आहे करिअर ऑपॉर्च्युनिटी काय आहे. ग्रामीण भागातल्या लोकांना आता सध्या फक्त काही मर्यादित कोर्सेस दिसून येतात, की जसं तुम्हाला सांगतो की नीट आहे किंवा इंजिनिअरिंग आहे, कम्प्युटरमध्येच माझं करिअर राहील म्हणून बरेचसे विद्यार्थी BCA, BCS, ठीक आहे, ह्या कोर्सला मी असं म्हणत नाही की या कोर्समध्ये दोष आहेत, परंतु मी म्हणतो की तुम्हाला नवीन ऑपॉर्च्युनिटी जर कुठं साध्य करायची असेल ना, तर असे कोर्सेस काही केले पाहिजेत विद्यार्थ्यांना. आणि जो गैरसमज आहे विद्यार्थ्यांना की हॉटेल मॅनेजमेंट काय असतं, तो पहिल्यांदा गैरसमज दूर केला पाहिजे. मी म्हणतो की माझे असे भरपूरसे विद्यार्थी आहेत की ज्यांना ह्या गैरसमजून बाहेर निघाल्यानंतर तिथल्या लोकांना आता तो थोडासा गैरसमज दूर होतोय. मी माझ्या एका विद्यार्थ्याबद्दल सांगतोय, नाव सांगणार नाही, पण तो इतका गरीब विद्यार्थी होता. आम्ही स्ट्रिक्टली त्यांच्याकडून रूल्स फॉलो करून घ्यायचे. युनिफॉर्म असंच पाहिजे, तुमचे शूज असेच पाहिजे. तो फार गरीब विद्यार्थी, तो अपडाऊन करायचा. फार अभिमान वाटतो तशा विद्यार्थ्याबद्दल की त्या विद्यार्थ्यानं शूज गावाकडून बॅग मध्ये टाकून आणायचा आणि गेटला आल्यानंतर तो चप्पल बॅग मध्ये ठेवायचा आणि शूज घालून तो कॉलेजमध्ये यायचा. आणि आज तो दुबईमध्ये 5 स्टार हॉटेलमध्ये कामावरती आहे. त्याचा आम्हाला अभिमान वाटतो सांगण्यात. त्या विद्यार्थ्याच्या आई वडिलांनी कधी नांदेडमध्ये चांगल्या ठिकाणी येऊन कोणत्या हॉटेल्समध्ये चहा कधी घेतला नसेल, परंतु त्या विद्यार्थ्यानं त्याच्या आई वडिलांना पुण्याच्या 5 स्टार हॉटेल्समध्ये स्टे करू घातलं. त्या आई वडिलांना काय वाटलं असेल की त्या मुलाबद्दल किती अभिमान वाटला असेल. बरोबर. असं आहे. AI तंत्रज्ञानामुळे हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये काही बदल झाला असं वाटतं का तुम्हाला? हो, थोडा बहुत बदल. एआयचा इफेक्ट जो आहे तो सगळीकडेच झालेला आहे. हॉटेल इंडस्ट्रीवर नाही तर सगळ्याच क्षेत्रावरती एआयचा इफेक्ट पडलेला आहे. परंतु
अजून सध्या तरी डायरेक्टली इफेक्ट जो असतो तो अजून हॉटेल इंडस्ट्रीवर पडलेला नाही. आपण पाहतो हॉटेलमध्ये आता सर ते रोबोट वगैरे येणं, कस्टमरला देणं, हो, तिथले जे हे होते Steward हा ते कुठेतरी कमतरता म्हणजे कमी होत चाललेलं दिसत आहे. नाही असं तुमचा जो गैरसमज आहे. आताही भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत, मुलं कमी पडत आहेत. आता आमचा एक विद्यार्थी आहे की तो क्रूज वरती काम करतोय आणि तो दररोज सांगतोय की सर इथं ऑपॉर्च्युनिटी आहे, तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना पाठवा. दररोज एक व्हिडिओ बनवतो आणि तो टाकतो मला की सर ह्या विद्यार्थ्यांना इथं तुम्ही ऑपॉर्च्युनिटी पाठवा, माझ्याकडे आमच्या क्रूज वरती भरपूरशा ऑपॉर्च्युनिटीज आहेत, तुम्ही ह्याद्वारे या मुलांना प्रमोट करा. आम्ही विद्यार्थ्यांसोबत त्याचे व्हिडिओ शेअर करतो, सगळं पाठवतो. विद्यार्थ्यांची सुद्धा इच्छा असली पाहिजे तिथं ते पर्यंत जाण्याची. त्यासाठी सगळ्यात महत्वाचे की तुम्ही तुमचं डिवोशन देणं फार महत्वाचं आहे. हॉटेल मॅनेजमेंट मध्ये प्रॅक्टिकल किती महत्वाचं आहे? थेरी बरोबर. हॉटेल मॅनेजमेंट जे आहे ना, प्रॅक्टिकलच फार महत्वाचं आहे. थेरी सुद्धा तेवढीच महत्वाची आहे, त्यात काय वादच नाही, पण प्रॅक्टिकल फार महत्वाचं आहे. कारण का प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला ऍक्च्युअली काय करायचं हे तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये शिकवलं जातं. की एखादी डिश बनवायची आहे तर ते कोणत्या पद्धतीने, मी थेरॅटिकली जरी सांगत असेल तर तो प्रॅक्टिकली करणं फार महत्वाचं आहे. ठीक आहे. एखादी किंवा बघा एकच नसतं की आम्ही काय शिकवतो थोडक्यात, फूड अँड बेव्हरेज सर्व्हिस हा जो एक डिपार्टमेंट आहे त्यामध्ये पाण्याचा ग्लास किती भरायचा, कुठपर्यंत भरवायचा, इथपासून आम्ही शिकवलेला असतो. आता ह्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जसं सांगायचं असेल तर 4 महत्वाचे डिपार्टमेंट आहेत. पहिला आहे फूड प्रोडक्शन डिपार्टमेंट, दुसरा आहे फूड अँड बेव्हरेज डिपार्टमेंट, तिसरा आहे हाऊसकीपिंग आणि चौथा आहे फ्रंट ऑफिस. हे जे 4 डिपार्टमेंट आहेत, हे 4 डिपार्टमेंट म्हणजे आपल्या हॉटेल इंडस्ट्रीचे 4 पिलर्स म्हणून आम्ही त्यांना म्हणत असतो. विषय नेमके काय असतात सर हॉटेल मॅनेजमेंट मध्ये? आता जसं तुम्हाला सांगितल्या पद्धतीने हे 4 महत्वाचे तर विषय आहेतच. फूड प्रोडक्शन प्रत्येक वर्षी स्टेप बाय स्टेपच्या ऍडव्हान्सपणा येत जातो. फूड अँड बेव्हरेज सर्व्हिस ज्याला म्हणत असतो, त्यानंतर हाऊसकीपिंग आहे, फ्रंट ऑफिस आहे. हे तर 4 महत्वाचे आहेत. या व्यतिरिक्त तुम्हाला कम्युनिकेशनसाठी इंग्लिश सब्जेक्ट असतो, त्याच्यासोबत त्याच्याशी रिलेटेड सुद्धा भरपूरसे सब्जेक्ट असतात. एक इंटरनॅशनल लँग्वेज शिकवतो, जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितल्या पद्धतीने आता युजीला आम्ही फ्रेंच लँग्वेज शिकवत असतो. यासोबतच काही मॅनेजमेंटचे सब्जेक्ट असतात, जसं ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आहे, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट आहे किंवा मार्केटिंग मॅनेजमेंट वगैरे असतो. असे सुद्धा विषय शिकवले जातात. कारण का तुम्ही याच्यानंतर पीजी जरी करायची असेल, तुम्हाला पीजी सुद्धा याच्यात करता येते. पीजी साठी जर तुम्ही म्हणत असाल जसं एमएससी इन हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम स्टडीज आहे, टुरिझम इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही जात असाल, करिअर करायचं असेल तर मास्टर इन टुरिझम ऍडमिनिस्ट्रेशन आहे, किंवा जनरल एमबीए पण करता येतो, जसं फायनान्स, अकाउंट, बँकिंग वगैरे असतात, त्याच्यामध्ये सुद्धा एमबीए करतात. आणि हॉटेल मॅनेजमेंटचे सुद्धा एमबीए हा कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये करण्यात. कॉलेज थ्रू असं 5 स्टार हॉटेलला विद्यार्थ्यांची सहल घेऊन जातात का तुम्ही? हा, आम्ही इंडस्ट्रियल व्हिजिट दरवर्षी कुठे ना कुठे जातच असतो. बरेच वेळेस गोवा आहे, महाबळेश्वर साईड आहे, किंवा नाशिक साईडला आम्ही जातो. सुला वायनरी जो आहे तिथं आम्ही व्हिजिट करत असतो. अशा व्हिजिट्समुळे काय होतं की मुलांना एक्सपोजर मिळतो की ऍक्च्युअली इंडस्ट्रीमध्ये चालते काय, हे थोडं बहुत प्रमाणात तरी माहिती होऊन जाते. याच्याप्रमाणे असं म्हणणार नाही की 2 तासाच्या व्हिजिट्स मध्ये सगळंच काय माहिती होऊन जाईल, पण थोडं बहुत आयडिया होऊन जाते की याच्यात काय आहे, कशा पद्धतीने ऑपरेशन चालतं. ज्यावेळेस तिथले मॅनेजर्स वगैरे किंवा शेफ जे असतात, एक्झिक्युटिव्ह हाऊसकीपर्स वगैरे, हे सगळे त्यांच्यासोबत बसून बोलतात, चर्चा चालते त्या विद्यार्थ्यांमध्ये आणि त्याच्यामध्ये. म्हणजे जे आम्ही थेरॅटिकली शिकवत असतो किंवा लिमिटेड प्रॅक्टिकल जे घेत असतो, तर तिथं त्यांना मोठ्या प्रमाणात एक्सपोजर मिळते. त्यांना कुठल्या प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं किंवा ऍक्च्युअली ऑपरेशन कसं चालतं. प्रत्येक हॉटेलचे ऑपरेशन वेगळे वेगळे चालतात थोडं बहुत प्रमाणात तरी, तर हे त्यांना तिथं अनुभवायला मिळतं. विद्यार्थी तुम्हाला कितपत साथ देतात सर, म्हणजे तुम्ही शिकवताना? विद्यार्थीच साथ देणं महत्वाचं. आम्ही आमचं कर्तव्य करत असतो, तर आम्ही आमचं डिवोशन देत असतो की तसं विद्यार्थ्यांकडून फीडबॅक मिळायला पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. आता हे कोरोना नंतर जर तुम्ही पाहायला गेलं तर विद्यार्थ्यांची मेंटॅलिटी थोडीशी चेंज झालेली आहे की कॉलेज न करता त्यांना असं मिळायला पाहिजे, मार्क्स मिळायला पाहिजे, हे थोडेसे एक्सपेक्टेशन आहेत. कारण कोरोना पूर्वीची जे विद्यार्थी होते ना, त्यांचं डिवोशन आणि आताच्या विद्यार्थ्यांचे डिवोशन फार फरक आहे. ते काही गोष्टी आता आम्ही बरेच वेळेस पॅरेंट्स सोबत सुद्धा कॉन्टॅक्ट करत असतो, पण बरेच ठिकाणी पॅरेंट्सचं रिप्लाय मिळतो पण विद्यार्थ्यांचं तसं रिप्लाय मिळत नाही. पण काही विद्यार्थी असे आहेत की ते फार स्वतः पूर्णपणे डिवोशन देऊन ह्या गोष्टी करत असतात. कारण आता पाहायला गेलं तर विद्यार्थ्यांमध्ये संयम नावाची गोष्ट दिसतच नाही सर. बरोबर आहे. संयम फार महत्वाचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक ऍट्रिब्यूट्स असतो, कर्टसी नावाचा ऍट्रिब्यूट, तो फार महत्वाचा आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला सहन करावंच लागतो. रिझन असं आहे की आम्ही आमच्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये
कस्टमर जे येतात त्यांना कस्टमर कधीच म्हणत नाही, आम्ही त्यांना गेस्ट म्हणतो है ना. गेस्ट इज ऑलवेज राईट और गेस्ट इज गॉड फॉर अस. ओके, हे विद्यार्थ्यांवरती प्रत्येक वेळी आम्ही ते बिंबवत असतो. गेस्ट इज ऑलवेज राईट, गेस्ट इज गॉड फॉर अस, है ना. आम्ही त्यामुळे त्यांना कस्टमर हे कधीच म्हणत नाही. आम्ही हॉटेल इंडस्ट्रीमध्ये हे जे कस्टमर्स येत असतात त्यांना नेहमी आम्ही गेस्टच म्हणून म्हणतो. जसं आपण आपल्या आल्यानंतर एखाद्या घरी पाहुणे आल्यानंतर आपण जसं पाहुणचार करतो त्या पद्धतीने आपण पाहुणचार करायला पाहिजे गेस्टचं. आणि याच्यामध्ये एक स्लोगन आहे हॉटेल इंडस्ट्रीचा, होम अवे फ्रॉम होम. म्हणजे घरापासून जरी आपण दूर आलो असेल पण घराची कमतरता त्यांना जाणू नये म्हणून तशा पद्धतीने त्यांना आम्ही ट्रीट करत असतो नेहमी. कामाचा वेळ किती असतो हॉटेल मॅनेजमेंट केल्यानंतर विद्यार्थ्यांना? कामाचा वेळ जो आहे बऱ्याचशा ठिकाणी 8 ते 9 तासाची ड्युटी असते. आपलं 5 स्टार किंवा 3 स्टार हॉटेल जर म्हणत असाल 3 शिफ्ट मध्ये नेहमी चालू असतं. 24 तास तुम्हाला हॉटेल रन करावं लागतं. मॉर्निंग शिफ्ट जर बोलत असाल तर सकाळी 7 ते 4 वाजेपर्यंत असतं. आफ्टरनून शिफ्ट जर म्हणत असाल किंवा इव्हनिंग शिफ्ट म्हणत असाल 2 ते 11 पर्यंत चालतं. आणि नाईट शिफ्ट जी असते ती रात्री 11 ते 7 किंवा 8 वाजेपर्यंत चालत असते. यामध्ये त्यांचं फूड वगैरे त्यांना सगळं ह्या बाबी त्यांच्या लक्षात ठेवूनच हॉटेल नेहमी चालू ठेवतात. विद्यार्थ्याला करायचं असतं हॉटेल मॅनेजमेंट, पण पालकाचं म्हणणं असतं की नको करू. तर पालकाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी तुम्ही काय सांगाल? मी जसं सांगितलं की सगळ्यात महत्वाचं, मुलं जर ज्या करिअरमध्ये त्यांना वाटतं ह्या करिअरमध्ये मला इंटरेस्ट आहे, पालकांनी त्यांना सपोर्ट करायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं. बरेचसे पालकांना वाटते की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, है ना. पण प्रत्येक मुलाची जी मेंटॅलिटी असते ती त्याच लेवलची नसते, हे पालकांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. मुलांना वाटते की ह्यामध्ये मी करिअर करू शकतो असं मुलांना वाटत असेल तर एक वेळ सपोर्ट करून बघा. बरोबर आहे, काय हरकत नाही सपोर्ट करून बघायला. पण याच्यात करिअर आहे असं नाही की त्यामध्ये करिअर नाही, भरपूर मोठ्या प्रमाणात करिअर आहे. पुढील 5 ते 10 वर्षामध्ये हॉटेल मॅनेजमेंट कोर्स कुठून जायला असं म्हणजे यश केवढा गाठल? बघा, मी जसं तुम्हाला सांगतोय की आता तुम्हाला भारतामध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणात पॅकेजेस मिळणार नाहीत, पण बाहेर देशात खूप मोठ्या प्रमाणात पॅकेजेस मिळतात विद्यार्थ्यांना. आणि मी याच्यासाठी सांगतो की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी जर एक वेळेस उतरलो याच्यामध्ये, त्यांच्यामध्ये एकदा डिवोशन देऊन जर उतरलं हे करण्याच्यात, तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा फार मोठ्या प्रमाणात पॅकेज मिळू शकतात, करिअर घडू शकतात. कारण का याच्यामध्ये कसं असते, तुम्हाला बेसिक येणं फार महत्वाचं असतं. मी हॉटेल मॅनेजमेंट केलं म्हणजे मी डायरेक्ट मॅनेजर होणार नाही. मी हॉटेल मॅनेजमेंट केलं म्हणजे डायरेक्ट मी एखाद्या लेवलवरती 5 स्टार हॉटेलमध्ये एक्झिक्युटिव्ह शेफ जे असते तो होणार नाही. मला स्टेप बाय स्टेपच जावं लागेल. त्यासाठी मी मॅनेजर झालो म्हणजे एखादा माझा जर स्टाफ जो नवीन लागला तो जर चुकला असेल तो सांगण्यासाठी मला तेवढं नॉलेज पाहिजे, तरच तो मॅनेजर पदापर्यंत जाईल. नवीन जे विद्यार्थी येणार आहेत हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करण्यासाठी त्यांना आपण काय सांगाल? नवीन विद्यार्थी जे येणार आहेत आम्ही त्यांना एवढंच सांगतो की तुम्ही तुमचं डिवोशन देऊन हा कोर्सला तुम्ही करायला या. मी जसं सांगितलं की बऱ्याचशा लोकांना माहित नसते. जसं उदाहरणार्थ सांगितलं की पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही, ते फार महत्वाचं. तुम्हाला याच्यात उतरल्यानंतरच बऱ्याचशा गोष्टी कळतात. मला सुद्धा पहिल्यांदा असं वाटलं की मी हॉटेल मॅनेजमेंट केल्यानंतर मी डायरेक्ट कुठेतरी शेफ होईल किंवा डायरेक्ट कुठेतरी मॅनेजर होईल. हा जो माझा गैरसमज होता तो दूर झालाय. याच्यामध्ये भरपूर ऑपॉर्च्युनिटी असतात किंवा भरपूर डिपार्टमेंट असतात. मला सुरुवातीला असं 2च डिपार्टमेंट होते की मी कुठे हॉटेल मॅनेजमेंट केलं याचा अर्थ असा आहे एकतर मी शेफ होईल किंवा ब्लेझर घातलेला मॅनेजर होईल. असं होत नाही. तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप हे सगळं जावं लागतं. त्यासाठी बेसिक मी सुरुवातीला सांगू इच्छितो की तुम्हाला सुरुवातीला थोडं स्ट्रगल आहे ह्या इंडस्ट्रीमध्ये, पण एकदा जर तुम्ही ह्या इंडस्ट्रीमध्ये सेटल झालात तर तुमची लाईफ फार वेगळी होऊन जाणार आहे. मी सांगतो तुम्हाला, थोडंसं पर्सनल लाईफ कमी मिळतं, वेळ कमी मिळतो, पण पैसा ग्लॅमर वगैरे जे म्हणत असाल फार मोठ्या प्रमाणात आहे. तुमच्या हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज टाइम काय असा किस्सा घडला होता का तू सांगू शकाल मजेशीर असा? मी इंडस्ट्रियल ट्रेनिंग करत होतो मुंबईच्या एका हॉटेल्समध्ये, आणि एक फ्लाईट कॅन्सल झाली. फ्लाईट कॅन्सल झाल्यामुळे कसं असतं, फ्लाईट कंपनी काय करतं की जे पॅसेंजर्स आहेत त्यांना एखाद्या हॉटेलमध्ये थांबण्याची संधी, म्हणजे त्यांच्यातर्फे सगळं फूड अकोमोडेशन त्यांना प्रोव्हाइड करावं लागतं. आणि एक वेळेस दुबईला जाणारी एक फ्लाईट कॅन्सल झाली आणि ते दुबईला जे गेस्ट जाणार होते त्यांना आमच्या हॉटेलमध्ये राहण्यासाठी संधी मिळाली तिथे. पण ते बरेचसे त्यात वर्कर काम करणारे होते. आता त्या वर्कर्सला ब्रेकफास्ट किंवा डिनर लंच ह्या पद्धतीने सगळ्या माहित नव्हत्या, आणि स्पेशली त्यांना कोणतं प्लेट्स किंवा कोणतं स्पून वापरावं हे माहित नव्हते. आता हॉटेल इंडस्ट्री मध्ये पाहिलं तर भरपूर 20 प्रकारचे फोर्क आणि स्पून असतात, आणि टी स्पून किंवा कॉफी स्पून वेगळा असतो, एपी स्पून वेगळा असतो, असे वेगवेगळे स्पून असतात.
पोहे खाताना कोणतं स्पून वापरावं हे त्यांना कळत होतं. ते म्हणत होते की मला सगळ्यात छोटा चम्मच आणून द्या, अच्छा. है ना. आणि एवढंच नाही, पण ज्यावेळेस त्यांना अकोमोडेशन चांगल्या रूम मध्ये राहायला दिलं होतं, तर ते जे लोक होते ना, ते बेड वापरायला सुद्धा घाबरत होते की एवढ्या सुंदर बेडवर आम्ही कसं जाऊन झोपायचं. म्हणजे त्यांचा आम्ही गैरसमज दूर केला. तुम्ही कसं जरी असेल ना, सध्या तुम्ही जे आहात आमच्यासाठी गेस्ट आहात, आणि हे तुम्ही व्यवस्थित, हे तुमच्यासाठीच आहे. बिलकुल हेजिटेट करू नका, घाबरू नका, आणि तुम्ही याच्यावर आरामात झोपू शकता. हे झालं. म्हणजे लोकांना जो गैरसमज झाला की तिथे थोडंसं त्यांना गैरसमज तो आम्ही दूर करण्यात आला होता, असं झालं होतं. बऱ्याच वेळेस असे असते की भरपूर ठिकाणी बाथरूम मध्ये गेल्यानंतर टॅब असे असतात की सेन्सरवाले पण टॅब असतात. तो टॅब कसं वापरायचं हे सुद्धा बरेचशा लोकांना माहित नसतं. येतात, आता त्यांना आम्हाला तसं एक्सप्लेन करून द्यावं लागतं, त्या पद्धतीने असतं. आणि तिथले रूम्स फार क्लीन करून ठेवलं. इव्हन एवढंच नाही, तर त्यातले बाथरूम सुद्धा एवढे क्लीन असतात. आम्ही भरपूर वेळेस शिकवताना विद्यार्थ्यांना म्हणतो की बाथरूम सुद्धा एवढं क्लीन पाहिजे की तिथं तुम्हाला ताट मांडून जेवण करता आलं पाहिजे. आम्ही विद्यार्थ्यांना असं सांगतो, असतात तसं त्या पद्धतीने क्लीन ठेवावं लागतं, अगदी क्लीन ठेवावं लागतं. प्रत्येक वेळी गेस्टला प्रत्येक वेळी वाटलं पाहिजे की हे माझ्यासाठीच आत्ताच हे रूम बांधून काढून आणून दिलेलं आहे, असं त्यांना वाटलं पाहिजे. अशा पद्धतीने क्लीन करून ठेवावं लागतं आम्हाला. असं भरपूर आता इतक्या वर्षात म्हणजे भरपूर घडतात. म्हणजे विद्यार्थ्यांना काही गैरसमज असते, पालकांना तसं गैरसमज असते. आज होतं भरपूर वेळेस. इंडस्ट्रियल व्हिजिटला आम्ही गेलो तेव्हा म्हणजे मुलांना माहित नसतं. मागे एकदा आम्ही असंच एका ठिकाणी गेलो होतो, तर तिथं ज्यावेळेस एक फिंगर बाउल जो असतो हात धुण्यासाठी, बरेचशा लोकांना असं वाटतं की ते पाणी मला पिण्यासाठी आणून दिलं. ते एखादा किस्सा आठवतो. मी पुण्यामध्ये होतो त्यावेळेस माझ्यासोबत माझ्या रूम पार्टनरचे गावाकडून त्यांचे पॅरेंट सोबत वगैरे आले होते, तर त्यावेळेस ते घडला. त्यावेळेस ते आठवण आहे मला आता, ही मागच्या 18 वर्षापूर्वीची घटना आहे. त्याच्या मुला मुलींना म्हणजे समान संधी आहे का हॉटेल मॅनेजमेंट? मुला मुलींना फार समानच संधी आहे याच्यामध्ये. आता पण कसं असते, तुम्ही फूड प्रोडक्शन मध्ये म्हणतो की आम्ही प्रॅक्टिकली जर करत असाल तर म्हणजे स्वयंपाक जे करतो तिथं मुली फार चांगल्या पद्धतीने करू शकतात, पण असं नाही होत. तुम्ही तिथं जर प्रोडक्शन मध्ये किंवा एखाद्या 5 स्टार हॉटेलच्या जर किचन मध्ये तुम्ही पाहिलं तर तिथं फार हेवी वर्क असतो आणि फार फास्ट करावं लागतं. संत गतीने कुठलंही काम करता येत नाही. म्हणून सगळ्यात जास्त कुठल्याही 5 स्टार हॉटेलमध्ये लेडीज पेक्षा किंवा मुलींपेक्षा मुलांना जास्त ऑपॉर्च्युनिटी मिळतात. मुलींना जे संधी मिळतं की जे तिथं सॉफ्ट कॉर्नर थोडं बहुत असतं. जसं तुम्ही फ्रंट ऑफिस वरती मुलींना फार व्हॅल्यू आहे तिथं. आणि तुमचं पण फ्रंट ऑफिसवर तुमचं कम्युनिकेशन चांगलं पाहिजे. यासोबतच F&B सर्व्हिस डिपार्टमेंट जे फूड अँड बेव्हरेज सर्व्हिस, ह्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा मुलींना ऑपॉर्च्युनिटी आहे. इव्हन तुम्हाला हाऊसकीपिंग मध्ये पण चांगल्या पद्धतीने ऑपॉर्च्युनिटी मिळतात. तुम्हाला जर वाटलं की हे मला सूट होत नाहीये तर तुम्ही पुढे जाऊन MBA सुद्धा करू शकता याच्यामध्ये. जसं HR डिपार्टमेंट आहे, तर ते तुम्हाला MBA HR जर केलं तर मुलींना हॉटेल इंडस्ट्री आणि MBA ह्या दोन्हीचं नॉलेज सुद्धा एकदाच मिळून जातं. म्हणजे ऑपॉर्च्युनिटी भरपूर आहे त्याच्यामध्ये तुम्ही करायला गेलं तर. आता नवीन जे येणार आहेत विद्यार्थी वगैरे, तर त्यांच्या पालकांना, मम्मींना, जे कोणी फॅमिली असेल त्यांना लास्ट संदेश काय द्याल आपण? मुलांच्या अपेक्षा जे आहेत, मुलांच्या अपेक्षा तुम्ही ठेवा, पण मुलांना ज्याच्यात करिअर करायचं आहे ते तुम्ही त्यांना त्याच्यात करिअर करू द्या. मुलांकडून सुद्धा तुम्ही अपेक्षा ठेवा, पण मुलगा आपला कुठेही वाईट मार्गाला जाता कामा नये ह्यासाठी सुद्धा पालकांनी लक्ष ठेवलं पाहिजे. एवढं माझं तुम्हाला सांगणं आहे महत्वाचं. धन्यवाद सर, आपला अनमोल वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.